ते माझे सर्व प्रिय लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणी, मला आज आवर्जून सांगावंसं वाटतंय की तुमची स्थिती, ही आजची जी स्थिती झालेली आहे ती म्हणजे कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाय. म्हणजे सासरी नांदायला जाणारी जी मुलगी असते तिची जी अवस्था लग्नामध्ये झालेली असते तशी काही कमी जास्त प्रमाणामध्ये मुलींची जास्त करून अवस्था झालेली आहे. पण त्याचबरोबर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची मनामध्ये झेप घेण्याची जिद्द असावी. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. हे स्वप्न जर तुम्ही उराशी बाळगलं तर मला वाटत नाही की तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार नाही. आणि यासाठीच, हे उदाहरण देण्यासाठीच मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. तुम्हाला कदाचित ते माहीत सुद्धा असेल. रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी असतो. त्याचं नाव असतं रॉबर्ट आणि त्याचे वडील हे एका घोड्याच्या तबेल्यामध्ये काम करणाऱ्या मालकाच्या नोकर असतात. म्हणजे नोकराचा हा मुलगा असतो, त्याचं नाव असतं रॉबर्ट. शाळेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केलेली असतात आणि त्या निबंध स्पर्धेचा विषय असतो माझे ध्येय. माझे ध्येय या विषयावर सर्वांनी निबंध लिहा असं सांगण्यात आलं. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले ध्येय त्या निबंधामध्ये लिहिलं. निबंधाचा निकाल लागला. सर्व विद्यार्थी पास झाले, मात्र रॉबर्ट नापास झाला. रॉबर्टच्या मनामध्ये असा विचार आला की मी तर निबंध इतका छान लिहिलेला आहे आणि मी नापास कसा झालो. याचं उत्तर विचारण्यासाठी तो मॅडमकडे गेला. मॅडम, मी तर निबंध लिहिलेला आहे आणि तुम्ही मला नापास का केलं? त्यावर त्या मॅडम असं म्हणाल्या, अरे रॉबर्ट, तू आहेस घोड्याच्या तबेल्यामध्ये काम करणाऱ्या नोकराचा मुलगा, पण तुझ्या निबंधामध्ये तू असं लिहिलंयस की मी एक दिवस 300 घोड्यांचा मालक असलेल्या घोड्यांचा मी मालक होईल, एक नामांकित व्यक्ती होईल, असं तू लिहिलंयस. आणि हे कसं काय शक्य आहे? तू काय कर, तुझं पहिल्यांदा एक ध्येय तरी बदल